सध्या आपण मरोळमधल्या इंदिरानगर या भागामध्ये आहोत। मरोळ पाईपलाईन हा एरिया आहे। खरं तर आजपर्यंत महापालिकेने जे दावे केले होते ते दावे कसे खोटे आहेत हे तर सरळ सिद्ध झालेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज नगरसेवक जे काम करत आहेत, ज्यासाठी ते पैसा होतायत, तो पैसा जातोय कुठे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। कारण या भागामधली जी शौचालय आहेत, कचरा उचलण्याचं जे काम आहे आणि नाले आहेत, अशा सर्वच ठिकाणी कचरा आहे, घाण आहे आणि ती म्हणावी त्या पद्धतीने साफ केली जात नाहीये। मात्र सफाईचे दावे केले जात आहेत। आज इथल्या सगळे स्थानिक जे आहेत ते आपल्यासोबत जमलेले आहेत की हे काम कधी होणार आहे आणि आम्ही अक्षरशः नरक यातना भोगतोय, त्या कधी थांबणार आहेत हा सवाल घेऊन आज हे सगळेजण शाखा नोकडे आलेले आहेत। मुळातच हा प्रश्न ज्या वेळेला समोर येतोय त्यावेळेला कोट्यवधींची बिलं पास झालेली दिसत आहेत, मात्र काम प्रत्यक्षात होताना दिसत नाहीये। तुम्ही किती वर्ष राहताय आणि हे काम अजूनपर्यंत झालेलंच नाही? गेल्या 25 वर्ष मी इथे राहते, पण सतत मी बघत आले की आमच्या वस्तीतून काही कामं होत नाही। आम्ही प्रायव्हेट आम्हाला शोधावं लागते गटर काढण्यासाठी, शौचालय साफ नसतं, असे अनेक प्रॉब्लेम आहेत। सगळ्या वस्तीमध्ये प्रॉब्लेम आहेत। कधी नगरसेवक किंवा नगरसेविका जे काय आहेत ते वस्तीमध्ये यायला पाहिजे, आमचे प्रश्न घेतल्या पाहिजे त्यांनी। आम्ही स्वतः जाऊन तिथे नोंद करतो, पण ते नोंद करायच्या वेळेला पण ते उपस्थितच नसतात, आम्हाला भेटत नाही। त्याच्यामुळे आमचे प्रश्न आमच्याजवळच आहेत आता। ते पण आता ही जी परिस्थिती आहे, ही शौचालय एवढी खराब आहेत, नाल्यांमधनं पाणी साचते, त्यामुळे घराघरात पाणी घुसते। ही गेल्या काही वर्षांपासून आणि ह्या वर्षी तेच आहे। आम्ही राहतो तसं आम्ही पाहतो, गटारात घरात पाणी येतंय, वरून पाणी गळतंय, नाल्या कोणी काढत नाही, खाली कचरा वरता काढून घेतात, गाळ खाली तसाच राहतोय, पाणी तुंबून जातंय। मग आम्ही स्वतः त्याला सांगितलं तर ते बोलतात हा आम्ही माणसं पाठवतात, कोणी येत नाही, मग आम्ही स्वतः काढून नेऊन टाकतो। पण मग आता हे इतक्या काळापासून चाललंच आहे, तुम्ही स्वतःची स्वतः सफाई करायची? स्वतः 200 रुपये 200 रुपये काढले आम्ही त्या दिवशी, 20 रुपये 5 घरांचे, 200 रुपये दिले तेव्हा ते गटर काढ। आम्ही असंच करतो। बाथरूम मध्ये लाईट नाही, बाथरूम मध्ये किती घाण किती होते, पाणी नाही, बाथरूमची किती स्वच्छता नाही काही। पण आता काही गेल्या काळामध्ये वस्ती जी आहे ती हळूहळू वाढत गेलेली आहे, कारण इथली गरज जी आहे ती वाढतीये। तुम्ही होतात तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती बऱ्यापैकी वस्ती वाढली आहे, त्या पद्धतीने आल्या तुमच्यापर्यंत? नाही आल्यात, अजून जसाच्या तशाच आहेत, पूर्वीपासून जशा होत्या तशाच आहे। दारापर्यंत गटाराचं पाणी येत आहे। प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याकडे सूचना देतो, नगरसेवक नगरसेविकेकडे। आता आम्ही एक ॲप्लिकेशन दिलं, 60-70 सह्या लोकांच्या दिल्या, त्याप्रमाणे त्याच्यावरती त्यांनी काही सुद्धा असं ॲक्शन घेतलेलं नाही की काय समस्या तुमच्या आहे म्हणून। पुन्हा परत त्यांना विचारले आम्ही की आमचं ॲप्लिकेशन तुमच्याकडे आलं, त्याचं तुम्ही काय केलं, काय ॲक्शन घेतलं, तर त्याच्यावरती त्यांनी काही म्हणजे असं जबाब दिलेला नाही की हां बघू, असं बघू म्हणतात। फोन केला की ते माणसं वगैरे पाठवतात, पण एक दिवस आला वरवरचा कचरा काढला की पुन्हा अजून दुसऱ्या दिवशी तसंच तुडून गटार भरलेलं असतं। इतक्या समस्या गटाराच्या तर फारच समस्या आणि बाथरूमच्या सुद्धा भरपूर। एक तर सवय आपल्याकडे पण लागलेली असते, कचरा आहे तसा टाकून द्यायची, तर त्या सवयीचा पण परिणाम कुठेतरी होतोय, त्यामुळे गटार असं असतात आणि एक प्रकारे कामही होत नाही आणि ते गटार भरलं ना की पूर्ण गल्ली भरून जाते। आमच्या घरात आतमध्ये पण पाणी येते, पाणी साचलं की ते आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं, ॲप्लिकेशन दिलं, पण ते कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। आणि बाथरूमचं पण तसंच आहे, बाथरूम पण साफ होत नाही, आम्ही पैसे देऊन तरी पण ते साफ होत नाही। सगळे आम्हाला दरवाजे पण आता बनवले, तरी पण ते दरवाजे पण तसेच आहे, जास्त काही असे नीट बनवले नाही। असं नेहमीच आमचं असं चालू आहे। आता आजारांचा तर काळ आहेच आहे, आजार वाढणार आणि त्यात ही भर आहे। पण तुम्ही हे जे बघताय आता की रस्त्यावरती ही जे कचरा आहे तो कचरा जसाच्या तसा असतो, कधी येतात उचलायला लोक आणि तुमच्या गल्ल्यांमधनं कधी येतात लोक? हमारा गली हमारा पहले अन्ना था तो 15 दिन में एक दिन आता था, साफ होता था। अभी साफ नहीं हो रहा, अभी 1 महीना 2 महीना हो गया, पूरा गड्ढर भर गया, हमारा घर में पानी घुस जा रहा। जिस दिन से पानी आ रहा उस दिन से घर में पानी निकालने पड़ता। साफ करने वाला कोई नहीं है, कभी आता कोई तो हम लोग 10-20 रुपया निकाल के गली वाला साफ कराती हूँ, उसका बाद में साफ होता ही नहीं। पण हे मुळातच ह्या लोकांना स्वतःच पैसे काढायचे आणि मग साफ करायचे अशी परिस्थिती आहे। या सगळ्या संदर्भात ह्यांनी ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारींची कुठेच दखल घेतली गेली नाही, कारण ज्या नगरसेविका आहेत त्या नगरसेविका येऊन तिथे पाहणी करणं, किमान एक आश्वासन देणं हा सुद्धा प्रकार घडत नाहीये। कधी कधी तुम्ही बघितलंय की आल्यात बुवा नगरसेविका आणि काम करू असं सांगितलंय तुम्हाला? नाही, कधीच नाही। बहुतेक वेळा तर नारळ फोडून गेलेत, पण काम तर होत नाही, फक्त आश्वासनच आहेत। आतापर्यंत आश्वासन आहे। मेन मुद्द्याचं बोलायचं काय, आमचं संजय नगरच्या वस्तीला 4000 घरं आहेत आणि केवळ 4 शौचालय आहे।
तर 4 शौचालय +1 सगळ्यांचे आहेत, बाळोत्री भरलेले आहेत, त्याचे किती डबल झाले असतील. मग असे 4 बाथरूम किती त्याच्यामध्ये किती व्यवस्था होऊ शकते याचा अंदाज आपण लावू शकता. दुसरी गोष्ट काय, स्वच्छताच होत नाही, स्वच्छ होत नाही, परत त्याच्यामध्ये भरलेले असतात, टाकी साफ करत नाही. मी एवढ्या ह्या म्हणजे आजच्या युगात असे ह्या घाण्यामध्ये आम्हाला वावरावं लागतंय, ही परिस्थिती आहे. पण म्हणजे आता जसं या म्हणतात की एकावर एक जी घरं चढलेली आहेत त्यात आणि राहणारे जे आहेत ते कुटुंब आहेत ते पुन्हा आणि नव्यानं भाडे करून ठेवलेत, याचा एकत्रित परिणाम म्हणून आज म्हणावी तशी या भागामध्ये स्वच्छताच नाही आहे. बरं, ज्या वेळेला इथून बोलवलं जातं की किमान साफसफाई व्हावी, त्यासाठी सुद्धा लोक येत नाही, हे सगळ्यात आणखीन मोठं दुर्दैव आहे. या लोकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. आज ज्या वेळेला शाखा 9 TV 9 इथे येते, कळल्यानंतर इथला जो कचरा आहे तो कचरा उचलला गेलेला आहे. पण हेच काम रोज होऊ शकतं, कारण रोजच्यासाठीच या लोकांची नेमणूक केलेली असते. ही नेमणूक करूनही काम सुकारपणा होतोय आणि त्यावरती अधिकारी लक्ष देत नाहीयेत. ही सगळ्यात मोठी चूक पालिकेकडनं केली जाते की आपल्या अधिकाऱ्यांकडनं, आणि अधिकाऱ्यांकरवी आपले जे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं काम करून घेतलं जात नाहीये आणि म्हणून आज ह्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय. या भागामध्ये नालेसफाईची सुद्धा अक्षरशः त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. अजूनही नालेसफाई म्हणावी तशी चांगली झालेली नाहीये. या सगळ्या संदर्भात इथले जे बाकीचे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र इथे घेतो एक ब्रेक. गेल्या 2 दिवसांमध्ये आम्ही 1000 लोक पाण्यामध्ये 2 फुटा पाण्यामध्ये अजून आहोत. इतकी यातना झाल्या, विद्यार्थ्यांचे दप्तर कपडे सगळे भिजलेले आहेत, चिखल घरात बसलेला आहे आणि एवढं दूषित परिणाम झालेला आमच्या. आम्ही राहायचं का घर सोडायचं अशी आमची अवस्था झालेली आहे. जी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळतेय, बहुतेक पूर्ण मुंबईमध्ये आज नाले जे आहेत किंवा लहान लहान जी गटारं आहेत ती तुंबलेलीच पाहायला मिळाली. कारण मुळातच जे दावे करण्यात आले होते नालेसफाईचे ते अक्षरशः खोटे होते, हे सिद्ध झालं. अर्थातच सर्वसामान्य नागरिकांची एक चूक असते की दिसेल तो कचरा थेटपणे गटारांमध्ये टाकायचा, हीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सवय असते. त्याचा परिणामही आज आपल्याला पाहायला मिळाला, ज्या पद्धतीनं मुंबई तुंबली होती त्यावेळेला. आणि त्याचबरोबरीनं जी नगरसेवकाकडनं होणारी कामं आहेत, महानगरपालिकेकडनं होणारी कामं आहेत, ती सुद्धा अर्धवट स्वरूपाची आहेत, ती धड होत नाही आहेत आणि त्यासाठी आज या सगळ्यांना झगडावं लागतंय. तुमच्या इथल्या बाथरूमची समस्या आहे तशीच आहे गेल्या काही वर्षांत? हो मॅडम, जसं तुम्ही पाहिलं असेल की ताई म्हणाले होते की 20-25 वर्षापासून इथे जी सत्ता आहे शिवसेनेची, मी डायरेक्टली पक्षाचं नाव घेते, पण ज्या ते पहिल्या 5 वर्षात जे इथं लोकसंख्या होती साधारणतः 5 ते 6 हजार, ती लोकसंख्या आता 30 ते 35 हजाराची आहे. त्यावेळेस जे स्थानिक इथे जे शौचालय उभारलेले मोजून असे 7-8 असे शौचालय आहेत आणि आताच्या डेटमध्ये त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे, दरवाजे तुटलेले आहेत, लाईट नाही आहे. महानगरपालिकेकडून ज्या 5-6 ज्या फॅसिलिटी भेटायच्या आहेत, जसं की पाणी भेटायला हवे, टँकर साफ करायला हवेत आणि शिवाय त्याच्यावरती फलक लावायला हवेत की लेडीज अँड जेंट्स डिवायडर काय आहे. आताच्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता की स्थिती एवढी वाईट आहे की जेंट्स लोक अक्षरशः लेडीज टॉयलेटमध्ये एंट्री करतात आहे आउटसाईडर. आणि राहिलं नवीन टॉयलेटचे जे बोलतात इश्यू, ते आहे तसेच आहे आणि निम्म्यता ते असेच आहे वाईट स्थितीत. परिणाम आमच्या स्त्रिया कुठे जाणार, आमच्या स्थानिक दरवाजे नाही आहेत, टँकर साफ नाही आहेत, पूर्ण गलिच्छ वातावरण झालं आहे इथे. आरोग्याच्या बाबतीत तर केअरफुल आहे आणि इथे जे प्राथमिक उपचार केंद्र, त्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जे प्राथमिक उपचार केंद्र महानगरपालिकेकडून आमच्यासाठी आहे, त्याच्यामध्ये ह्या लोकांनी आपल्या शाखा ओपन करून आपले धंदे चालू ठेवलेत. मग त्याच्याविषयी कोण आवाज उचलणार आहे गरिबाविषयी? या परिसरामध्ये आज जे इतक्या वर्षांपासून राहणारे लोक आहेत, या लोकांची अक्षरशः 6 पट आज लोकसंख्या वाढली, पण तरीही यांच्यासाठी ज्या सुविधा हव्यात त्या मात्र वाढलेल्या नाही आहेत. आज नाल्यांची सफाई, नाल्यांची अवस्था आहे तशीच्या तशीच आहे. नाला तुमचा अजूनही साफ झालेला नाही असं तुमचं ठाम मत आहे? नाही, नाला साफ नाही झाला. मी प्रजासत्ताक भारत संघटनेच्या वतीने नगरराज बिलचं अभियानचं काम चालू केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की नगरराज बिलच्या माध्यमातून काम होईल. आणि आम्ही पाहिलं की महाराष्ट्र सरकारने 1,500 करोड पास केलेले आहेत आणि प्रत्येक बाब नाला साफ झाला पाहिजे. आमच्याकडे जो नाला आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की तो नाला कमी 2 फूट गाळ काढला पाहिजे. इथे इतका मोठा नाला तर गाळ काढलेला नाही आहे, वरच्या क्लिअर कचरा काढला आणि त्याचा विपरीत परिणाम झाला. गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही 1000 लोक पाण्यामध्ये 2 फुटा पाण्यामध्ये अजून आहोत. इतकी यातना झाल्या, विद्यार्थ्यांचे दप्तर कपडे सगळे भिजलेले आहेत, चिखल घरात बसलेला आहे आणि एवढं दूषित परिणाम झालेला आमच्या. आम्ही राहायचं का घर सोडायचं अशी आमची अवस्था झालेली आहे. एक जे वयोवृद्ध आजारी आहेत त्यांना शौचालयाला जायला बाहेर पडायला जागा नाही. 2 फूट पाणी घरामध्ये, 2 फूट पाणी. 1000 घरं अशी आहेत की गेले 2 दिवस मॅडम 2 फुटा पाण्यामध्ये आहे
आता बाद नळ साफ झाल्यामुळे हा परिणाम झाला आहे. आता बी तुम्ही जावा की अजून गटर पूर्ण तुंबलेला आहे. आणि हा जो खोकला वादा केलेला आहे गटर साफ केला 1,500 करोड आमच्या मेहनतीचे आमच्या कष्टाचे आमचा कर पाण्यात दिला आहे. याचं आम्हाला दुःख वाटतंय. पण आता हा कर तर गेलाच आहे. दुसरी परिस्थिती आज ह्या लोकांनी स्वतःहून कामं करायला घेतली तरी सुद्धा त्याची दखल घेतली जात नाहीये. तुम्ही स्वतः काम करता गटारी साफ करण्याचं, तुम्ही स्वतः उतरता जर लोक आले नाहीत पालिकेचे तर? सर्वप्रथम मी TV 9ला धन्यवाद बोलणार, कारण साका 9 आला इकडे तर काय तर चांगलं काम होईल. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इकडे आले तर इकडे संपूर्ण रोड भरलेलं दिसणार. ते आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या महिला लोक उतरून आमच्या आशाताई आम्ही सर्व उतरून करताना BJP वाले येऊन दादागिरी करतात. आम्हाला मारायला सुद्धा आले 15 दिवसापूर्वी असं झालेलं. मग आम्ही काय करणार? आम्ही आमच्या मोठे लोकांना सांगणार, मोठे लोक जागेवर नव्हते, बाहेर गेले होते. तर आम्ही स्वतः आमचे पैसे टाकून स्वतः आम्ही फावडे गमायला आणून आम्ही स्वतः कचरा काढतो. काढताना आमच्या आई लोक बघतात, म्हणतात की मेरा बेटा उठा रहा था हम उठाने में क्या. माणसं येतात, बाई माणसं सर्व उठतात. तसं आमच्या वहिनी वगैरे सर्व आम लोक सर्व सपोर्टमध्ये असतात. ते त्यांना जमत नाही. राजकारणी लोक आता घाबरलेले आहेत. मी कुठलं पण एका पक्षाचं नाव घेणार नाही. सर्व पक्षावाला घाबरलेले आहेत. त्यांना समजलेलं आहे की आता प्रजासत्ता आता आली आहे. आज कामं करणारा माणसं उतरलेले आहेत. ते स्वतः आम्ही वेडा आहे का? संध्याकाळी 9:30 वाजता गटर साफ करतो. या लोक झोपतात त्यावेळी आम्ही कामं करतो. ती परिस्थिती आहे तशीच आहे इतक्या काळापासून. आज तुमची इथे लोक वाढत आहेत, लोकांची संख्या वाढत गेली आहे, पण तुम्हाला म्हणाव्या तशा सुविधा अजूनही मिळत नाही किंवा त्याकडे दुर्लक्षच केलं जाते जाणीवपूर्वक असं वाटतं? बरोबर आहे, कारण आता जे बाथरूम शौचालय बनले ते शौचालयाला 12 शौचालय आहेत. प्रत्येक एरियामध्ये 20-20 आहेत. परंतु त्या शौचालयामध्ये 2, 3, 4 चालू आहेत. बाकी सगळे बंद आहेत. त्याला बाहेरून कडी लावली जाते. त्याला ड्रेनेज लाईन नाही, प्लस सेफ्टी टँक नाही. फक्त बांधून ठेवले, बस बांधायचं काम केलेलं आहे. आणि 20 असेल ते 20 मधले 5 चालू आहेत, 15 बंद आहेत. बस ही प्रत्येक एरियामध्ये आणि परत रोडला थोडा जरी पाऊस पडला, 10 मिनिट पाऊस पडला, पुरा रोड पूर्ण पाण्याने भरला जातो. आणि गटारचं पूर्णपणे गटाराची अवस्था बेकार आहे. गल्लीमध्ये पाणी पूर्ण चोकअप होतं. आणि अजून 2 दिवस पाऊस पडला, कंटिन्यू पाऊस पडला तर पूर्ण घरामध्ये पाणी येतं. प्रत्येकाने आपापल्या गल्ल्या ज्या आहेत त्या ठरवून घेतलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज जिथे जी साफसफाई व्हायला हवी किंवा जो फंड पास होतोय तो किमान इथे मार्गी लागायला हवा तो लागत नाहीये. वेळोवेळी तक्रारी झालेल्या आहेत, मात्र त्या तक्रारींची दखलच घेतली जात नाहीये. इथे खरं तर ही वोट बँक म्हणून बघितली जाणारी अशा पद्धतीच्या ह्या झोपडपट्ट्या, पण त्यांच्यासाठी मात्र काम करत असताना आखडता हात का घेतला जातो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आज म्हणूनच शाखानूची टीम इथे दाखल झालेली आहे. येत्या काळामध्ये सुद्धा इथे कामं होणं खूप गरजेचं आहे. काय स्वरूपाची कामं इथे होणं गरजेचं आहे आणि ती कशा पद्धतीनं होऊ शकतात बोलणार आहोत एका ब्रेकनंतर. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 11,000 करोडचा फंड इथे आलेला आहे. पण आज तुम्ही शौचालयाची व्यवस्था बघा, गटारांची व्यवस्था बघा, ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी मुंबई भरली, म्हणजे आपण बघितलेलं आहे की पैसा तर आला, हा पैसा चिरीमिरी लोकांनी वाटून घेतला आणि गरिबांपर्यंत ही सुविधा पोहोचवली नाही. सर्वसामान्यपणे ज्या झोपडपट्ट्यांमधनं एक प्रकारे वोट घेतली जातात, मतं घेतली जातात, ती मतं मिळाल्यानंतर त्या लोकांची नेमकी काय स्थिती आहे हे पाहिलं जात नाही. अजून काही काळामध्ये म्हणजे साधारण 2 वर्ष पण नसतील एवढ्या काळामध्ये त्या काळात निवडणुका येत आहेत. किमान आता तरी तोंडदेखील कामं जी आहेत ती सुरू व्हायला हवी होती, पण तशीही कामं सुरू झालेली नाही आहेत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज पालिकेवरती ज्यांची सत्ता आहे असेच इथले स्थानिक नगरसेवक असूनही या भागामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वस्ती वाढते मात्र वस्तीला हवी तशी सुविधा मिळत नाहीये. तुम्ही आता ह्या भागामध्ये फिरताय, बघताय, ही परिस्थिती जी आहे ही जैसे थे आहे. कधीच तुमच्यापर्यंत स्वतःहून नगरसेवक आलेत, काही बोललेत, असं घडलेलं नाहीये? नाही, असं आमच्यापर्यंत कधीच आलेले नाही. आज महिला आरक्षणामुळे आपली एक नगरसेविका महिलाच आहे आणि ते पण मुंबईमध्ये. महिला कधीच आमच्या इकडे येत नाही. येतात त्यांचे मिस्टर जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक पहिला मिस्टर येतात. पण आज महिलांनी यायला पाहिजे. महिलांची काय समस्या आपण महिलांनाच सांगू शकतो. आपण पुरुषांना सांगू शकत नाही कुठले काय समस्या असतात. एरियामध्ये आमच्या खूप पाणी भरते पावसामुळे, ते सुद्धा बघायला येत नाही. गटार अजिबात साफ झालेले नाही आहे आणि ते आतला जो गाळ आहे नाल्याचा तो स्वच्छ केलेला पाहिजे. पण हे झालंच नाही. म्हणजे हे आतापर्यंत कामं व्हायला हवी ती आपल्याला माहिती आहे की काय स्वरूपामध्ये निधी मिळत असतो आणि ते काय स्वरूपात काम व्हायला हवं असतं. अजूनपर्यंत तशी कामं दिसलेली नाही आहे तुम्हाला? काम तो 10-12 साल से मेरे गली में नहीं दिखा है. पूरा गली वाले हम लोग परेशान हैं. पूरी गली का गटर और आदि जो जाकर आप देखो कि ये हम लोग रहने लायक नहीं है. उधर हमारे बाल बच्चे इधर गली में सब बीमार होते, पूरी गली वाले परेशान हैं. अगर उसको फ़ोन करते, अगर नगर सेवक को फ़ोन करते वो सीधा ही बोलते साहब को फ़ोन करो.
नगर सेवक मतलब कोई मतलब ही नहीं। साहब को फ़ोन करते हैं, बोले अरे सुबह आता हो शाम को, तो हम लोग का तो ऐसे 10-12 साल से निकल ज्योति अंधारी थी जो बनाई थी, फिर बाद में तो ये नगर सेवक आया, वो भी ऐसे ही रह गया। अभी जब उस आई है नगर सेवक सिमरते, वो तो कभी गली में आती नहीं देखती नहीं कि हम लोगों को क्या परेशानी है गटर का। जब फ़ोन करो तो कोई मतलब नहीं, तो क्या मतलब है हम लोग की लेडीज़ के लिए बना के वार्ड, कोई मतलब ही नहीं है लेडीज़ का बना के। जैसे हो तो उसको बुलाए तो कोई मतलब है। नगर सेवक का मतलब क्या होता है उसको पहला मानना चाहिए, फिर आना चाहिए। उसको मालूम है कि नगर सेवक का काम क्या है, जो भी है उस बस साहब को बोलो, साहब को बोलो। जब साहब को ही बोला था तुमको खड़े रहने का कोई मतलब ही नहीं था, क्यों खड़े रह के परेशान करने का। लोगों में कौन सा तुम्हारा सपोर्ट है? हम इतने लोग यहाँ झोपड़ बटोले परेशान हैं, बताइए कभी किसी के साथ में आके कोई भी मदद मिली है क्या? कभी नहीं आती। अब सबसे पहले हमारी गली पूरे जो लोग रहते 100-150 झोपड़पट्टी के गली में, लेकिन सब परेशान है। कभी किसी के बच्चे का पैर टूट जाता है, कभी हाथ, लेकिन कोई क्या कर सकता है? कोई नगर सेवक को आता नहीं है, और नगर सेवक का मतलब ही नहीं है इधर। क्या स्थिति अभी भी मैडम को दिखा सकती हूँ ना, अगर आप अभी आए हो हमारे गली का क्या स्थिति है आप अभी भी जाके देख सकते हो। एक गटर लादी निकला अंदर धंस गया, 3 महीने से आके देख के खाली जाते। अगर अंधेरे में हमारे गली वाले को हमको पता है इधर लादी निकला अंदर धंसा हुआ है तो हम लोग साइड से जाते हैं, लेकिन अगर बाहर वाले हमारे गली में आया तो वो अंदर जाएगा। इतना रिक्स है, लेकिन हमारे नगर सेवक या उनके थ्रू से कोई भी नाही आते। हम लोग अप्लिकेशन देके सबका साइन देके फोन कर करके जाते। ही या भागातली परिस्थिती कायमचीच झालेली आहे, पण आता तरी किमान सुधारणा व्हायला हवी होती। येत्या काळातल्या निवडणुका पाहून तेही दिसत नाहीये। नाही, आम्ही तोच प्रयत्न केला की आपण चला नगरसेवकाला साधारणपणे 2-2.5 लाख लोकसंख्या असलेल्या लोकांपर्यंत जावं लागतं, तर आम्ही विचार केला प्रजासत्ताक भारत संघटना नगरराज बिलाच्या माध्यमातून की आपण प्रत्येक 4 बूथवर एक समिती नेमूया आणि समितीनुसार नगरसेवकाला आपण ती मदत करूया, ती त्याच्या कामाला त्याला मदत होईल। तर आमच्या इथले ही जी काही प्रतिनिधी आहेत आमचे सर्व ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, नगरसेवकांना जाऊन भेटतायत, परंतु नगरसेवक बोलतो तुम्ही तिकडे निवडून आलात तुमची कामं आम्ही करणार नाही। तर तुम्ही बघताय आज प्रत्येक महिला असेल, पुरुष असेल किंवा तरुण मुलगा असेल, त्याचं म्हणणं असं आहे की त्यांच्या फेवरमध्ये जी लोक आहेत त्यांच्यासाठी ते सगळं करणार, परंतु ही काँग्रेसची गल्ली, ही समाजवादी पार्टीची गल्ली, ही दलितांची गल्ली, अशा पद्धतीने डिस्क्रिमिनेशन केलं जात आहे। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही फोन करा, तुम्ही त्या स्मिता सावंत ज्या नगरसेविका आहेत त्यांना फोन करा, तुम्हाला लक्षात येईल की ते स्वतः बोलूच शकत। म्हणजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा महिलांना स्वतःच्या बळावर उभं राहता येत नाहीये, त्यांचं सक्षमीकरण हे होऊ देत नाहीये। महिलांना तर एवढी असुरक्षित आहे, त्या सकाळच्या जर शौचालयाला जात असतील तर दारं नाहीत, काही नाहीत। आम्ही कुठेतरी आता ॲक्टिव्ह झालो म्हणून थोडेफार कामं सुरू झालेली आहेत। आमचे प्रतिनिधी स्वतः उतरून रस्त्यावर जेव्हा काम करतात तेव्हा यांना कुठेतरी जाग येते। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आम्ही जो प्रयत्न करतोय की बाबा नगरसेवकाला मदत व्हावी, तर ह्या माणसाला एवढी गुरमी आली आहे, तुम्ही बघताय 2 रुपये 5 रुपये म्हणजे काही ही लूट लावलेली आहे का? आम्ही कर द्यायचा अशा घाणेरड्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही जगायचं आणि त्यावरही तुम्ही आम्हाला पैसे घेणार आणि त्यात डिस्क्रिमिनेशन करणार की अशोक नगर आहे तर तुम्हाला फ्री आहे, इंद्रनगर आहे तर तुम्हाला इथे पैसे द्यावे लागतील। म्हणजे हे काय आहे? एक नगरसेवक हा सेवक आहे की इथे हुकुमशाह म्हणून आहे? भारतामध्ये जर लोकशाही आहे तर आज सेवकाची भूमिका हे लोक निभवत नाही आहेत, तर ह्या पद्धतीने इथे एका पद्धतीने गुंडशाही आहे। आमच्या कार्यकर्त्यांना इथे धमक्या दिल्या जातात की तुम्ही काम करू नका, काम केलं तर तुम्हाला सबक शिकवला जाईल। पण हे सगळे समाजसेवा म्हणजे करणारे जे आहेत ते समाजसेवेसाठी करतायत, यामध्ये कुठलंही ज्याला म्हणतो हक्काचं पद आहे आणि त्यातनं काहीतरी पैसा मिळणार आहे अशी परिस्थिती नाहीये। हे सगळे समाजसेवी कार्य करण्यासाठी म्हणून एकत्र आलेले आहेत आणि त्यांना एकजूट करण्याचं काम केलं जाते, कारण नगरसेवकांना मदत व्हावी, कारण वस्ती जी आहे ती हळूहळू वाढत गेलेली आहे। स्वतः वर्षा जी आपल्यासोबत आहेत, वर्षाताई, ही परिस्थिती बहुतेक ठिकाणी तुम्ही पूर्ण मुंबईमध्ये फिरलेले आहात, तुम्हाला कल्पना आहे बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे। अंधेरीमध्ये आपण खास करून येतोय तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती दिसतीये। याच्यावरती तोडगा निघू शकतो, पण ती काढायची इच्छाशक्ती कमी अपुरी पडते असंच जाणवतं। नक्कीच लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी असल्याने आणि प्रशासन उदासीन असल्याने आणि पोलिसांची निष्क्रियता असल्यामुळे हे सगळं या गरिबांना भोगायला लागतं। मला ह्याच्यात हे सांगायचं की हा वॉर्ड 76 आहे आणि के ईस्ट वॉर्ड म्हणजे के पूर्व महानगरपालिकेच्या अंदर हा वॉर्ड येतो। 3 जुलै 2009ला महाराष्ट्र सरकारने स्वतः विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक कायदा पारित केला, ज्या कायद्याचं नाव आहे नगरराज बिल। नगरराज बिल कायदा यासाठी पारित झाला होता की केंद्राचा जो JNNRMचा फंड आहे
जो खास करून अंतिम माणसाला मूलभूत सुविधा मिळा, म्हणजे गटर मीटर, पाणी, स्ट्रीट लाईट, रस्ते, शौचालय या सगळ्या सुविधा मिळावा यासाठी 98,000 करोडचा तो फंड आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 11,000 करोडचा फंड इथे आलेला आहे. पण आज तुम्ही शौचालयाची व्यवस्था बघा, गटारांची व्यवस्था बघा, ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी मुंबई भरली, म्हणजे आपण बघितलेलं आहे की पैसा तर आला, हा पैसा चिरीमिरी लोकांनी वाटून घेतला आणि गरिबांपर्यंत ही सुविधा पोहोचवली नाही. त्या कायद्याअंतर्गतच इथं मार्चला 2 मोहल्ला सभा बनल्या, ज्याचे लोकांनी म्हणजे 4 पोलिंग बूथ मिळून 1 मोहल्ला सभा. कायदा सांगतो, कायद्याचं काम करतोय आम्ही, आमच्या पदरचं काहीच इथे करत नाहीये. त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत इथे 2 मोहल्ला सभा बनल्या, ज्याचे 1 मोहल्ला सभेचे राजा नाडर म्हणून आमचे प्रतिनिधी जिंकून आले, मोहल्ला प्रतिनिधी, आणि 1 आशाताई कांबळे म्हणून जिंकून आल्या. लोकांनी आपले गल्ली सुधारण्यासाठी त्यांना निवडून दिलं आणि ती निवडणूक प्रत्येक वेळी नगरसेविकेला संपर्क करून त्यांचा सहभाग घेऊन, कारण फक्त वॉर्ड नंबर 76 मध्ये आम्ही नाही बनवली, म्हणजे प्रजासत्ताक भारत संघटना असो, सद्भावना संघ असो, नगरराज बिल समर्थन मंच असो, यांनी मुंबईत आज 7 मोहल्ला सभा बनवले. पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्हाला नगरसेवक नगरसेविकांचा साथ मिळतोय, पण इथे स्वतःहून लोक एकत्र येतात आहे आपल्या वॉर्ड सुधारण्यासाठी. आपण कसं राहावं, कसं जगावं, आणि त्यांचा हक्क येतो. ते सेवक आहेत, मालक आम्ही आहोत. अरे मालकाचं तुम्ही ऐकणार नाही आहेत का? त्या अंतर्गत इथे ज्या मोहल्ला सभा बनल्या त्याला तुम्ही वेळही देत नाही. वेळोवेळी आम्ही लेखी स्वरूपात त्यांच्याकडे मागणी केली की एकत्र बसून काम करूया. आज तुम्ही बघितलंय पावसाळी शेड्यूल त्यांच्याकडे मागण्यासाठी 1 महिना आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले. त्यांनी पावसाळी शेड्यूल दिलं नाही. हालाकी प्रत्येक गोष्ट म्हणजे जो कायदा आहे महानगरपालिकेचा की तुम्ही तुमच्या कामाचं बजेट जे काय तुमचा खर्च झाला ते नगरसेविकेने स्वतःच्या कार्यालयात लावायचं आहे. लावलं नाहीये तुम्ही बघा. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता या माध्यमातून आपण जे मोहल्ला सभांना एकत्र घेऊन काम करतोय, लोक स्वतः आले, लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे घातले. आमचं म्हणणं की तुम्ही घालू नका, कारण ऑलरेडी महानगरपालिकेच्या नगरसेविकेला 1.5 करोडचा वर्षाचा फंड आहे. काय केला तिने तो फंड? त्यामुळे येणाऱ्या काळात मोहल्ला सभांच्या माध्यमातून कमीत कमी आमचं लोकांना म्हणणं आहे की नगरसेवक नगरसेविका काम जरी करत नसले तरी आपला हक्क आहे आणि तो हक्क नागरिक म्हणून तुमचा कोणीही हिरावू शकत नाही. महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आपण जागृत करू आणि आपल्याकडे सुविधा आणू, आपला विभाग आपण सर करू. म्हणून आपला तो नारा आहे की दिल्ली मुंबई में हमारी सरकार, हमारी विभाग में हम ही सरकार. ज्या पद्धतीनं आज नगरसेवकांना मदत करण्यासाठी ज्या मोहल्ला सभा सुरू झालेल्या आहेत त्यांची मदत घेऊन खरं तर काम करणं हे शक्य असूनही आज नगरसेवकांकडनं नगरसेविकेकडनं म्हणावं तसं काम होत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमची वस्ती वाढलेली आहे, तुमची वोट बँक खरं तर वाढलेली आहे, तर किमान ह्या लोकांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करणं हे तुमचं काम आहे. येत्या काळामध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये किमान टिकाव धरणं असं जर वाटत असेल, टिकाव धरून ठेवणं हे गरजेचं आहे असं वाटत असेल तर आता तरी किमान जे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी कामाला लागणं खूप गरजेचं आहे. जी लोकांची गरज आहे ती लोकांची गरज लक्षात घेऊन तरी किमान काम व्हावं, याच्यामध्ये माणुसकी दिसावी. केवळ येत्या काळातल्या निवडणुका दिसू नयेत ही सुद्धा तेवढीच एक अपेक्षा आहे, माफक अपेक्षा आहे. आणि हीच माफक अपेक्षा या लोकांची पूर्ण व्हावी ही इच्छा घेऊन, ही अपेक्षा घेऊन शाखा 9ची टीम अर्थात कॅमेरा पर्सन शाहीन आणि मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यापर्यंत आलो, कारण आमची शाखा सगळीकडे आहे.